नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचं ब्लॉग्स. मग कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आता वाजले मॉर्निंगचे 9:30 आणि आता आपण आपले डेली रुटीन डिस्कस करतो आहे. कामं करूया, झाडांना पाणी टाकू, नंतर फ्रेश होऊ आणि मग जाऊ कॉलेजला. आणि आज नक्की कॉलेजला जाऊ. आज सुट्टी नाही, आज जाऊ कॉलेजला. मित्रांनो, आता कॉलेजवरून घरी आलो आणि घरी आल्यानंतर आता फ्रेश झालो, जेवण करूया. जेवणाला आहे राजम्याची भाजी आणि चपाती, फोडणीचा वरण. वरणाला फोडणी टाकली आहे तो आणि भात. चला जेवण करूया, ठीक आहे. मग नंतर मित्रांनो, जेवण झालेलं आहे आणि मला एक इम्पॉर्टंट तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तर म्हणजे व्हिडिओ रिलेटेडच आहे, या व्हिडिओने. कसं आहे, आता समजा बघा, आपलं बाप्पा आले होते मागे गणेश उत्सव. आपल्या बदलापूरला बाप्पा बसले होते, ठीक आहे. आणि 10 दिवस जत्रा होती. मग 10 दिवस जत्रा होती, तर जत्रेला आपण गेलो होतो, त्याचा मी ब्लॉग टाकला, ठीक आहे. आणि मग नंतर विसर्जनाला पण गेलो होतो, पण विसर्जनाचा ब्लॉग नाही अजून मी अपलोड केला आहे. आहे आता माझ्याकडे, अजून पण आहे, मी अपलोड नाही केलं. त्याचे पार्ट 2 आहे, 2 पार्ट आहे त्याचे. अपलोड अजूनपर्यंत अपलोड नाही करायचं रिझन तर हे आहे की आता तुम्हाला माहितीच आहे काय सुरू आहे आपल्या मुंबईमध्ये. आता POPवर बॅन आणतात आहे. गणपती मागे गणेशोत्सवच्या 7व्या दिवशीपासून हे नाटक सुरू आहे यांचं. ते तुम्ही पाहिलंच आहे की चार कोप आणि खांदिवलीचा श्री, चार कोपचा राजा आणि खांदिवलीचा श्री यांचं विसर्जन नाही झालं आहे. म्हणजे अजून खूप अजून गणपती आहे, त्यांचं विसर्जनच नाही झालं आहे बिकॉज POP बॅन आहे. आणि हे कधी सांगतात ते, जेव्हा बाप्पांना विसर्जनाची मिरवणूक काढली आणि बाप्पांना म्हणजे जे समुद्राचा गेट, नदीचा गेट आहे, त्याच्यावर पोचल्यानंतर हे लोक सांगतात आहे की तुम्ही विसर्जन करू नाही शकत बिकॉज POP बॅन. म्हणजे काय बोलायचं, तुम्हाला माहितीच असेल काय चालू आहे हे सगळं नाटक. तर आता खूप म्हणजे, आणि नंतर आता रूल्स पण काढले त्यांनी की मुंबईमध्ये उंच मूर्तींना पण अलाव नाही करणार आहे पुढच्या वर्षीपासून, म्हणजे यावर्षीपासून अलाव नाही करणार आहे. आणि नंतर अजून असे 2-3 खूप रूल्स आहे. नंतर असं म्हणतात आहे. पण आता एक सांगतो तुम्हाला, आता मुंबईमध्ये आपल्या मुंबई गणेशोत्सवाची मुंबई बाप्पांमुळे मुंबईला ओळखतात. आणि रिझन काय, उंच मूर्त्या, ठीक आहे. त्याच्यामुळे बाप्पा असं म्हणतात ना, मुंबईमध्ये बाप्पा म्हणजे काय, मुंबईचे गणपती, वा, तसं आहे, उंच मूर्त्या तसं. तर म्हणतात की आता मूर्तीची हाईट पण नाही चालेल, जास्त हायटेड मूर्ती, म्हणजे जी मूर्तीची उंची ती एक 7-8 फूट तेवढी, त्याच्यावरती नसेल असं वाटतं मला तेवढंच. म्हणजे काय, अरे यांना हे फॅक्टरीचं घाण पाणी नदीत चाललं आहे, नंतर बाकी म्हणजे फॅक्टरी, अजून मग असे अजून एवढे सारे वस्तू आहे त्याच्याने पोल्युशन होतं, त्याच्याने यांना काही प्रॉब्लेम नव्हतो. बाप्पांची मूर्ती POPनी खूप प्रॉब्लेम होता यांना. काय प्रॉब्लेम POP, अरे POP पण एक मातीच आहे. POP म्हणजे यांचं असंच आहे, बरोबर. ते बोलतात ना,
सण आले की यांचे नाटकं सुरू. खरं तर हे नाटकं जे खूप आधीपासूनच सुरू होते, खूप वर्ष झाले, एक 4-5 वर्ष झाले तेव्हा अजून हे चालूच होतं की POP बंद करणार, POP बंद करायचे. पण समजत नाही POP बंद करून काय म्हणजे POPनीच प्रदूषण होतो असं. हे म्हणजे फॅक्टरी वगैरेचा घाणपाणी जात नाही. आता आपण असं म्हणतो कुठून पाणी घाणपाणी तो नदीला कनेक्ट होत असेल. कुठून काय सांगू नाही शकत. मग म्हणजे असं म्हणतात ना, आता हे बाप्पाचा सण गणेश चतुर्थी हळूहळू सगळं हे करतील. ठीक आहे, मी तर म्हणतो वाटलंच ना या सणाला हे नको, पण दिवाळीच्या सणाला पण हे केलं तरी चालेल. दिवाळीचे फटाके बंद करा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पोल्युशन होतं, फटाक्यांनी पोल्युशन होतं, ते नाही दिसतं त्यांना, पण गणपतीचं हे आलं तेव्हा ते दिसतं. म्हणजे म्हणतात ना, आता मी खरं बोलतो डायरेक्ट, जिथे बोलला पाहिजे तिथे बोलणार नाही, आणि जिथे नाही बोलला नाही तिकडे तसं आहे. आता तर म्हणजे काय म्हणायचं, खरंच खूप हे झालं, डोकं विलं. खरं तर आता इथे मुंबईलाच असं झालं, पण आमच्या इकडे ते जो बदलापूर झाला त्याचं विसर्जन झालं. पण मी व्हिडिओ नाही टाकली. मी एक डिसाईड केलं होतं त्या दिवशीच, बोललो हे सगळं नॉर्मल होईल. कसं 7व्या दिवशी झालं, 10व्या दिवशी तिकडे होतं, त्यानंतर परत खांदिवलीच्या श्री त्यांचं विसर्जन होतं, त्या बाप्पाचं विसर्जन होतं, तिकडे गेलं, तिकडे पण तेच सीन झालं. तेव्हा त्यांनी डिसाईड केलं जेव्हापर्यंत हे सगळं हटत नाही, रूल्स वगैरे हटत नाही, तेव्हापर्यंत बाप्पाचं विसर्जन होणार नाही. आत्ता असं बाप्पा अजून पण मंडपातच आहे, काय म्हणायचं तसं आहे. म्हणून मी अजून जी बदलापूरच्या राजाच्या विसर्जनाची व्हिडिओ ती अजून मी अपलोड नाही केली. आणि मी डिसाईड केलं आहे, जेव्हापर्यंत बाप्पांचं विसर्जन होत नाही, जेव्हापर्यंत प्रॉपर रूल्स येत नाही, सगळं नीट होत नाही, तेव्हापर्यंत मी बाप्पाची ती विसर्जनाची व्हिडिओ अपलोड करणार नाही. मला किती पण महिने होऊन दे, वर्ष लागला तरी मी चालेल. ही व्हिडिओ वाटलंच मी गणेश चतुर्थीमध्ये पण अपलोड करायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. तसं आहे माझं. म्हणजे म्हणतात ना, काय म्हणायचं आता यांना, एकदम फालतू. एवढे दिवस यांना दिसलं नाही, आणि दिसलं आता असं फालतू. अक्कल म्हणतात ना, अक्कल नाही आहे. जिथे पोल्युशन कशामुळे ते नाही दिसतं ते. अरे बाबा, एवढ्या वेळात त्यांनी ते म्हणतात, ते बोलले की माती असते, एक POP पण मातीच आहे, तरी तेच फॅक्टरीचा जो घाणपाणी असतो तो जातो नदीमध्ये. नंतर दिवाळीमध्ये फटाके फोडतात ते. अजून मग आता मी असं हे नाही म्हणत का गाडी वगैरे जे आहे त्याच्याने पोल्युशन, नॉईज पोल्युशन ते नाही दिसत. मी असं माझं पर्सनल हे नाही, पण हे नाही दिसत असं नॉईज पोल्युशन ते नाही दिसत. फॅक्टरीचं पाणी पण घाण पाणी चाललं आहे, अरे जाऊ दे, काय होणार. पण बाप्पा जसं आलं, गणेश चतुर्थी फेस्टिवल्स आले, भाई पोल्युशन होतो, हळूहळू रूल्स टाका, रूल्स फॉलो करा, नाहीतर फाईन पडेल. पण एक आहे, किती पण काही पण करा, हे नॉर्मल होणार. मला एवढा विश्वास आहे, मला म्हणजे माझं मन म्हणतं की हे फक्त काही दिवसाचे खेळ आहे. आज नाही तर उद्या परत तसंच होणार आहे, त्यांना मान्य करावं लागणारच. ठीक आहे, तसंच आहे. मला हेच मानत होतं, म्हणून मी व्हिडिओ अपलोड नाही करत. तुम्हाला तेच प्रश्न पडला असेल की इतके दिवस व्हिडिओ का नाही आहे. म्हणजेच विसर्जनाला मी गेलो, ते तुम्हाला माहिती नाही मी गेलो होतो का नाही, पण गेलो होतो आणि व्हिडिओ पण काढली, चांगली व्हिडिओ झाली, मस्त. पण व्हिडिओ अपलोड नाही केली मी, तसंच आहे. फक्त हेच रिझन आहे. सगळं रेडी आहे, पूर्ण व्हिडिओ एडिटिंग झाली. फक्त ज्या दिवशी बाप्पांचं सगळे ते रूल्स वगैरे सगळे निघाले ना, प्रॉपर हटले ना रूल्स, त्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड करेन. तसं आता बघू काय होतं. अजून आहे म्हणजे किती
मला आहे ना आधी काय वाटलं, मी असं प्रॉपर म्हणजे न्यूज बघितली नाही. हां, नंतर मी असं बघितलं की चारकोपच्या राजासोबत असं झालं. म्हणजे किती किती आतून किती वाईट वाटतं आपल्याला. म्हणजेच आपण बाप्पाची धूमधडाक्यात त्यांना आपण धूमधडाक्यात त्यांचं स्वागत करतो, त्यांची 10 दिवस सेवा करतो आणि नंतर 10व्या दिवशी आपण त्यांना विसर्जनाला त्यांची विसर्जन मिरवणूक करतो, त्यांना शेवटचा निरोप देतो. आणि असं होतं. म्हणजे मी फक्त इमॅजिन करतो आहे ते, म्हणजे ते असंच की जो समुद्र काय असेल, नदी तलाव काय, त्याच्या गेटावर पोचले बाप्पा. आणि तिथूनच बाप्पांना परत पाठवलं. किती खराब वाटतं ते. अरे मान्य आहे, रूल्स ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही आत्ता करू द्या, नंतर रूल्स फॉलो करू सगळे. तिथूनच तसं परत पाठवणं हे चुकीचं आहे ना. खूप म्हणजे एवढं मला हे झालं ना जेव्हा मी पाहिलं. ठीक आहे, आता हेच मला सांगत होतं. बघू अजून काय आहे. अजून आता काहीतरी आज 20 तारखेला काय परत मीटिंग आहे, तेव्हा बघू. अजून 3-4 मीटिंग झाले अजून. मी तर म्हणतो लगेच तर निर्णय आता माहीत नाही होत निर्णय घ्यायचा का नाही. खरं तर याच्यात निर्णय काय घेण्यासारखा नाही आहे. काही चुकीचं होत नाही आहे, काही प्रदूषण होत नाही. फक्त दिसते म्हणतात ना, काही ना काही ते करायचं असतं ना, काढायचं असतं, तसंच आहे. बघू ठीक आहे.